सगळीकडेच थंडी खूप वाढत चालली आहे आणि वाढत्या थंडीबरोबरच त्वचा कोरडी पडणे, त्वचेमध्ये रुक्षता निर्माण होणे, त्वचा फुटणे आणि काही काही जणांमध्ये त्वचा काळवंडणे ही लक्षणं सामान्यपणे बहुतांश जणांमध्ये दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी हे कशामुळे होतं, तर वाताचा वृक्ष गुण वाढल्यामुळं अशी लक्षणं दिसतात. तर यामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये पूर्वापारपासून आपल्या दिनचर्यामध्ये काय करायचं, काय नाही, म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये काय करायचं, त्याच्यासाठी ऋतुचर्या नावाचा अध्याय सांगून ठेवला आहे. तर आता सध्या थंडीच्या महिन्यामध्ये तुम्ही जर रोजच्या रोज अभ्यंग केलं, म्हणजेच काय, की तुम्ही तुमच्या सर्व अंगाला अंघोळीच्या आधी एक 10 ते 15 मिनिटं तेल लावून बसायचं. त्यामुळे काय होईल, की आपल्या शरीरातली म्हणजे आपल्या शरीरातले स्नेहभाव वाढून ही जी सगळी लक्षणं आहेत ती नक्कीच कमी होतील. त्यामुळे आयुर्वेदात सांगूनच ठेवले, अभ्यंगम आचरेत नित्यम जरा श्रम वाता. म्हणजेच काय, की रोजच्या रोज तुम्ही अभ्यंग केल्यामुळे तुमचा वात आहे त्या वाताचा नाश होऊन ही जी सगळी लक्षणं आहेत ती नक्कीच कमी होणार आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही रोजच्या रोज उठलं की अंघोळीच्या आधी 10 ते 15 मिनिटं अभ्यंग केलं पाहिजे. त्यानंतर मग अंघोळीला गेलं पाहिजे. आता बहुतांश जण प्रश्न विचारतील की तेल कुठलं वापरायचं? तर तुम्ही तेल हे तिळाचं तेल देखील साधं जे कुठल्याही मार्केटमध्ये उपलब्ध मिळतं ते देखील वापरू शकता. किंवा तुम्हाला अजून चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या वैद्याला संपर्क करून तुमच्या प्रकृतीनुसार कुठलं ऑइल तुमच्यासाठी बेस्ट आहे ते देखील विचारून ते देखील चालू करू शकता. धन्यवाद.